नमस्कार. रामचंद्रांना वनवास झाला. वनवासामध्ये मजल दरमजल करत उत्तर भारतातून दक्षिण भारतापर्यंत प्रभू रामचंद्र आल्यावरती एक वाईट गोष्ट घडली, ते म्हणजे रावणाने माता सीतेचं अपहरण केलं. या अपहरणानंतर प्रभू रामचंद्र माता सीतेच्या शोधामध्ये निघाले. वेगवेगळ्या लोकांच्या मदत घेत, लोकांना विचारत, कधी जटायू सांगत होता तर कधी कोणी सांगत होतं, तर कधी माता सीतेच्या पुष्पकेणातूनच्या प्रवासादरम्यान त्यांनी टाकलेली दागिने सापडत होती. आणि या सगळ्याचा मागोवा घेत 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 प्रभू रामचंद्र सुग्रीवाच्याकडे आले. सुग्रीवाचं सैन्य सोबत घेतलं आणि ते आले शेवटी रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्याच्या बाजूला, धनुष्य कोडीच्या ठिकाणी. आणि तिथे त्यांनी रामेश्वराची स्थापना केली, प्रभू शिवाची आराधना केली आणि पुढच्या कार्यासाठी प्रभू शिवाने आशीर्वाद द्यावेत असं मागणं देखील शिवाकडे मागितलं. पुढे समुद्रावरती सेतू बांधण्याचा निर्णय होण्याआधी समुद्र चिडून समुद्र रस्ता देत नाही म्हणून चिडलेल्या रामचंद्रांनी आपल्या बात्यातून बाण काढला आणि समुद्रालाच संपवून टाकण्याची घोषणा केली. तेव्हा प्रत्यक्ष समुद्रानं येऊन प्रभू रामचंद्राच्या समोर विनंती केली की तुम्ही सेतू बांधावा. सेतू बांधायला सुरुवात झाली. नलनील नावाचे दोन त्यांच्याकडं अशी माणसं होती, ज्यांच्याकडून असे प्राणी होते ज्यांच्याकडून हा पूल बांधणं शक्य होतं. प्रभू रामचंद्रांचं नाव दगडावरती लिहावं आणि समुद्रात टाकावा, ते दगड समुद्रात तरंगून जायचे. सेतू सुरू झाला होता. सेतू बांधा रे सागरीचा जयघोष सुरू झालेला होता. एवढं सगळं सैन्य, एक कथा फार रंजक आहे यातली. एवढं सगळं सैन्य, एवढे सगळे वानरसेना सगळे मिळून सेतू बांधण्याचं काम करतायत. आपल्याकडे ती खारीची गोष्ट पण सांगितली जाते. एक खारुताई छोटीशी चिटुकली पिटुकली पाण्यात भिजायची, मग वाळू अंगावर लावायची, मग त्या सेतूवर नेऊन टाकायची. खारीचा वाटा तिथून तर आला. त्यावेळी एक कथा अशी सांगितली जाते. ही कथा सांगणाऱ्यांनी वेगळ्या अर्थाने सांगितली, मांडणाऱ्यांनी वेगळ्या अर्थाने मांडली. प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की आपण या सेतुबंधनाच्या कामामध्ये आपलं योगदान द्यावं. मग काय झालं, प्रभू रामचंद्रांनी तिथला दगड उचलून समुद्रात टाकायला सुरुवात केली. गंमत अशी की प्रभू रामचंद्रांनी टाकलेला दगड समुद्रात बुडू लागला. आता प्रभू रामचंद्रांनाच वाटलं असेल की आपलं नाव लिहून दगड तरंगतायत, इथे आपण टाकलेला दगड मात्र बुडतोय. चार चौघात बदनामी व्हायचंच कारण की प्रत्यक्ष भगवंतांनी टाकलेला दगड बुडतोय म्हणजे काय. भगवंतांच्याकडं नलनीलानी बघितलं आणि ते म्हणाले, प्रभू राहू द्या, आमचं आम्ही करतोय सगळं, ते बांधण्याचं काम आमचं आहे, आपण करण्याची गरज नाही. मी जरा आत्ताच्या लोकांना कळावं म्हणून त्याची भाषा आणि पद्धत बदलतोय. प्रभू रामचंद्रांनी नलनीलाला विचारलं, अरे भानगड काय ते सांगशील का. तुम्ही टाकलेले दगड तरंगत आहेत, त्याचा पूल होतोय, पण मी टाकलेला दगड मात्र बुडतोय, असं काय. नलनीलानी प्रभूंच्या समोर हात जोडले, म्हणाले, प्रभू आपण सर्वज्ञ आहात, आपण या विश्वाचे तारण करते आहात, या विश्वाचे रक्षण करते आहात, तुम्हाला सगळं काही ठाऊक आहे, तरीही तुम्ही हे करत आहात. खरं तर ही तुमची लीलाच आहे. आणि खरंच होतं, ही रामचंद्रांची लीलाच होती. झालं काय, नलनील प्रभूला असं म्हणाले, देवा तुमचं नाव लिहितो आम्ही आणि तो दगड या समुद्रात तरंगून जातो. तुमचं नावच या भवसागरात तरायला कारणीभूत आहे. म्हणजे तुमचं नाव लिहिलं की आम्ही तरून जातो. आम्ही काय, दगड सुद्धा तरंगून जातो अशी स्थिती आहे. म्हणजे तुमच्या नामस्मरणाने आम्ही तरून जातो. आम्ही तरतोचा अर्थ असा आहे, तुम्ही आम्हाला तारता, तुम्ही आम्हाला तारता. आम्ही नाही करत काही, तुमचं नाव आम्हाला तारतं. देवा तुम्ही दगड उचलताय आणि समुद्रात टाकताय, तो तरंगणार कसा. जो जगाचा तारण करता आहे त्यानं सोडल्यावर त्याला कोण तारणार.
देवा तुम्ही उचललेला दगड समुद्रात सोडलेला आहे, ज्याला तुम्ही सोडाल तो तरूच शकत नाही, या भवसागरात बुडून जाईल. तो दगड म्हणून बुडतोय देवा, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. नका आमच्या मनात अहंकार भरू की आमच्यामुळं हा पूल तरंगून जातोय, आमच्यामुळं हे होत आहे. बघा किती सुंदर वाक्य आहे. ज्याला ईश्वराने सोडलं ना तो तरंगून जात नसतो. जाता जाता एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या रामायणातील हा प्रसंग सगळा लक्षात येऊन जाईल. गोष्ट अशी आहे, एक माणूस समुद्र किनाऱ्यावरून चालू लागला आणि काय आश्चर्य, त्याच्या डोळ्यासमोरून म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध होता, तो यशस्वी झालेला होता आणि समुद्र किनाऱ्यावरून चालू लागला. आणि चालता चालता झालं काय, तर त्याच्या समोर त्याच्या आयुष्याचा पूर्ण जीवनपट तरळू लागला. त्याला असं वाटलं की आपण समुद्र किनाऱ्यावर नाही चालत आहोत, तर आपल्या आयुष्याची वाटचाल करतो. दुःखाचे प्रसंग आले, सुखाचे प्रसंग आले, परत दुःखाचे आले, परत सुखाचे आले, असं प्रत्येक वेळी घडलंय. आणि तो थांबतो त्याच्या आयुष्याचा जीवनपट आताच्या स्थितीला आल्यावरती. भानावर येतो, समुद्र किनाऱ्यावरती मागं वळून बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की जेव्हा जेव्हा मी सुखात आहे तेव्हा 4 पावलं दिसत आहेत. पावलांचे ठसे वाळूवरती 4 दिसत आहेत. आणि जेव्हा मी दुःखात आहे तेव्हा मात्र 2च पावलांचे ठसे दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे, सुखाच्या दिवसात ईश्वर माझ्या सोबत चालत होता आणि दुःखाच्या दिवसात मलाच चालावं लागलंय. ईश्वराने मला मदत केलेली नाहीये, दुःखातून मला बाहेर यावं लागलंय. वाळूवरती गुडघे टेकवले आणि देवाला म्हणाला, देवा दुःखाच्या दिवसात मी एकटाच चालत होतो, तू माझ्या सोबत नव्हतास. याचा अर्थ असा आहे का की दुःखाच्या दिवसात तू सोबत नव्हतोस किंवा संकटातून आपल्याला एकट्यालाच बाहेर पडायचं असतं. असं का करावं देवा, तू का दुःखाच्या दिवसात मला सोडावं, का माझीच पावलं मला वाळूवरती दिसतायत. देवाला विचारलेला प्रश्न फार गंभीर होता. अनेक ज्ञानी माणसं असं सांगतील की ईश्वरानं त्याला दिलेला हा उपदेश होता की अरे दुःखाच्या दिवसात तुलाच तुझ्या संकटातून बाहेर पडायचं आहे. आपला आपण करावा विचार तरावया पार भव सिंधू, असं काही जण म्हणतील त्याचा दाखला देऊन. पण हे असं नाही आहे, असं नाही आहे. हा प्रश्न ईश्वराला विचारल्याबरोबर ईश्वर त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि ईश्वराने त्याला सांगितलं, अरे वेड्या, तुझ्यावरचा किती विश्वास तुला आहे ना, म्हणजे माझ्यावरचा विश्वास कमी आहे आणि तुझ्यावरचाच विश्वास तुला अधिक आहे, म्हणून सगळी गडबड होती आहे, म्हणून सगळी गडबड होती आहे. जरा नीट बघ, वाळूत नीट बघ. सुखाच्या दिवसात चालत असलेली 4 पावलं तुला दिसतायत, ती पावलं तुझी 2 माझी 2 आहेत. मी तुझ्या सोबत चालत होतो. दुःखाच्या दिवसात 2च पावलं दिसतायत, तुला दुसरी 2 पावलं दिसत नाहीत. त्याचं कारण असं आहे, दुःखातून तू पुढे जावं म्हणून मी तुला माझ्या हातात उचलून धरलं होतं आणि दुःखाच्या दिवसातून सुखाच्या दिवसामध्ये घेऊन आलोय. म्हणून तुला वाळूत जी 2 पावलं दिसतायत ना, ती फक्त माझी आहेत, तुझी नाहीत. अरे तुझ्यात तर ती क्षमताच नव्हती दुःखाच्या दिवसातून पुढे येण्याची, अजिबात नव्हती. मीच तुला उचलून धरलं, दुःखाच्या दिवसातून सुखाच्या दिवसात घेऊन आलो. पुन्हा 4 पावलं दिसतायत, ती तुझी आणि माझी आहेत. जेव्हा जेव्हा तू दुःखाच्या दिवसात गेलास तेव्हा तेव्हा तुला मी उचलून धरलंय आणि सुखाच्या दिवसामध्ये घेऊन आलोय. देवच तो असतो जो सुखाच्या दिवसात उचलून घेतो, दुःखाच्या दिवसात उचलून घेतो आणि सुखाच्या दिवसामध्ये तुम्हाला चालायला देतो, कारण त्या चालण्याचा आनंद मिळायला पाहिजे. देवानी सोडल्यावर या भवसागरात आपण तरुण जाऊच शकत नाहीत. ही ती रामायणातील कथा. जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या गळी उतरवू, डोक्यात घेऊ आणि त्याप्रमाणे वर्तन करू ना, त्याच वेळेला देवाचा आधार काय असतो हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.